नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील द्वितीय सत्राच्या सर्व कवितांचे रसग्रहण व मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्पष्टीकरण पाहूयात। कविता आहेत महाराष्ट्रावरुनी टाको वाळून काया, निरोप, वनवासी आणि आपुले जगणे आपली ओळख। महाराष्ट्रावरुनी टाको वाळून काया या कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा, रसग्रहण याचे स्पष्टीकरण पाहूयात। मुद्द्यांच्या आधारे कृती पाहूयात। 1. प्रस्तुत कवितेचे कवी आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। 2. कवितेचा विषय पहा, या महाराष्ट्र गौरवगीतात शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, इथले नरवीर, मराठी मनाचा स्वभाव यांची ओजस्वी शब्दात ओळख करून दिली आहे। पुढील मुद्दा 3. कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा। मंदिर, देऊळ, सुवर्ण, सोने, पर्वत, डोंगर, सागर, समुद्र, मनीषा, इच्छा, कणखर, मजबूत, पोलाद, लोखंड आणि स्मरण, आठवण। मुद्दा क्रमांक 4. कवितेतून मिळणारा संदेश। शिवरायांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या महाराष्ट्र भूमीला वंदन करणे व तिचे पांग फेडणे हे कर्तव्य आहे, असा संदेश या कवितेत दिला आहे। महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून मराठी मनाची एकजूट कायम ठेवावी ही शिकवण दिली आहे। पुढील मुद्दा 5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये। हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकळेत साकार केले आहे। बाहू स्फुरण पावतील अशी आवाहनात्मक भाषेची वीण आहे। योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे। वीरश्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचे दर्शन होते। महाराष्ट्रास्तव लढण्याचे आवाहन काळजाला भिडते। पुढील मुद्दा कवितेतून व्यक्त होणारा विचार। कर्तृत्ववान इतिहासाची आठवण ठेवून एकजुटीने महाराष्ट्र भूमीचे पांग फेडण्यासाठी जीव कुर्बान करावा हा विचार मांडला आहे। पुढील मुद्दा कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा। ओळी आहेत, महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे यशाची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती। याचा अर्थ, महाराष्ट्र भूमीचा गौरव करताना शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की महाराष्ट्र हे पवित्र मंदिर आहे। या मंदिरापुढे वीरपुरुषांनी बलिदान केलेल्या प्राणांची ज्योत जळत आहे। महाराष्ट्र ही सोन्याची अशी धरती आहे की त्या धर्तीवर निळ्या आकाशाचे छत आहे। पुढील मुद्दा 8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे। महाराष्ट्राचा बलशाली इतिहास, पवित्र भूमी, शिवरायांची धुरंधर राजनीती, कर्तव्याची जाण, भविष्याची ग्वाही आणि टप्प्याटप्प्याने उलगडणारी ही कविता आस्वादताना अंगात वीरश्री संचारते। तसेच उपकाराला स्मरून जीव ओवाळून टाकावी अशा महाराष्ट्र भूमीचे नितांत सुंदर वर्णन असलेली व तेजस्वी शब्दात आवाहक भावना रुजवणारी ही कविता मला खूप आवडली। रसग्रहणासाठी पुढे कवितेच्या ओळी दिल्या आहेत, त्यावरून आपण त्या ओळींचे रसग्रहण करूयात। प्रश्न पहा, पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा। ओळी आहेत, महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे यशाची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती, गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी। उत्तर पहा, यातील आशय सौंदर्य। महाराष्ट्र ही कर्तृत्वाची भूमी आहे, तिचे उपकार फेडण्यासाठी जीव कुर्बान करून टाका असे आवाहन शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या कवितेत ओजस्वी शब्दात केले आहे। महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण व मराठी मनाची दृढ एकजूट हा आशय प्रत्येकारी शब्दात मांडला आहे। या ओळीतील काव्य सौंदर्य पाहूयात। संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर आवाहन करताना म्हणतात, महाराष्ट्र भूमी एक पवित्र मंदिर आहे। या मंदिरापुढे वीरपुरुषांनी आहुती दिलेल्या यज्ञाची ज्योत जळत आहे। महाराष्ट्र ही सोन्याची भूमी व त्यावर निळ्या आकाशाचे छत धरले आहे, म्हणजे ही नररत्नांची खाण आहे व त्यावर तारकांची छाया आहे। सर्व किल्ले महाराष्ट्राच्या यशाचे पोवाडे म्हणजे स्तुतिगीते
गात आहेत. या भूमीला रथी महारथी देशभक्तांनी सजवले आहे. या ओळीतील भाषिक वैशिष्ट्ये पहा. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकळेत साकार केले आहे. बाहू स्फुरण पावतील अशी आवाहनात्मक भाषेची वीण आहे. योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे. या सत्यास्त व मैदानी शिंग फुंकाया अशा सुभाषित प्रचूर भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीरश्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचे दर्शन होते. महाराष्ट्रासह लढण्याचे आवाहन काळजाला भिडते. निरोप या कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा आणि रसग्रहण याचे संपूर्ण स्पष्टीकरण पाहूयात. मुद्दा 1. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. उत्तर आहे पद्मा गोळे. 2. कवितेचा विषय आहे रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीर माऊलीच्या मनातल्या विविध भावनांचे चित्रण करणे हा या कवितेचा विषय आहे. 3. मुद्दा. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. औक्षण, ओवाळणे, कुंदका, गहिवर, बाहू, हात, विक्रमी, पराक्रमी, सावली, सावली. मुद्दा 4. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. वीरमातेच्या मनोगतातून कवयित्रींना मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे. तसेच मातेचे मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते याची ग्वाही देणारी ही कविता आहे. मुद्दा 5. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. प्रत्येक ओळीत 8 अक्षरे असलेले या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीर मातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमक प्रधान असून त्यामुळे या कवितेतून गेयता व नादाकुलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे. पुढील मुद्दा. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार. देशरक्षणासाठी रणात पाठवणाऱ्या वीरमातेचे दृढ निश्चयी व तितकेच प्रेमळ मन या कवितेत प्रकर्षाने दृष्टीस पडते. मुद्दा 7. प्रस्तुत कवितेतील ओळींचा अर्थ लिहा. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी याविसावे शांती उद्याच्या जगाची. या ओळींचा अर्थ आहे बाळा, तुला तुझ्या पराक्रमी हातांनी भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे. तुझ्या बळकट खांद्यावर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे. तुझ्या पराक्रमाने तू उद्याच्या जगाला शांतीदूत ठरणार आहेस. मुद्दा क्रमांक 8. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. उत्तर पहा. रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या आईचे गलबललेले मन व तेवढीच तिच्या मनाची कणखरता याचे मनोज्ञ दर्शन या कवितेत कवयित्रीने केले आहे. तसेच श्री शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यास सांगून आपणही महाराष्ट्र कन्येचा वारसा चालवत आहोत असे ठामपणे सांगणाऱ्या आईच्या मनस्थितीचे यथार्थ चित्रण या कवितेत केले असल्यामुळे मनात आर्तता व वीरता जाणवणारी ही कविता मला अत्यंत आवडली. या कवितेतील ओळींचे रसग्रहण पाहूयात. प्रश्न पहा. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. कवितेच्या ओळी आहेत. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन. या ओळींचे रसग्रहण पाहूयात. या ओळीतील आशय सौंदर्य. रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या वीरमातेच्या मनातील विविध भावनांचे आर्तचित्रण कवयित्री पद्मा गोळे यांनी निरोप या कवितेत केले आहे. वीर माऊलीच्या मनोगतातून कवयित्रींनी प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना शौर्याची शिकवण दिली आहे. तसेच आईचे वात्सल्यपूर्ण मृदू हृदय प्रसंगी किती खणखर असते या आशयाची अभिव्यक्ती केली आहे.
या ओळीतील काव्यसौंदर्य पहा. युद्धाला निघालेल्या आपल्या बाळाचे औक्षण करताना व त्याची वीरश्री जागृत करताना त्याला गतकालीन वीरांचे व महाराष्ट्र कन्येचे स्मरण देते. या उज्ज्वल परंपरेचा तू पाईक आहेस. तुझ्या शस्त्रांना भवानी माई शक्ती देईल, अशा भावपूर्ण उद्गाराने बाळाची आई त्याचे मन ओजस्वी करते. शेवटी माऊली म्हणते, तू विजयी होऊन ये. माझ्या पोटी तू जन्म घेतलास याची धन्यता मला वाटेल. त्यावेळी मी प्रेमाने माझ्या हाताने तुला दूधभात भरवीन. प्रस्तुत ओळीमध्ये वीरश्री व ममता यांचा अनोखा संगम आपणास प्रत्ययास येतो. या ओळीतील भाषिक वैशिष्ट्ये पाहूयात. प्रत्येक ओळीत 8 अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीर मातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमक प्रधान असून त्यामुळे या कवितेतून गेयता व नादाकुलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे. कविता 16 वनवासी या कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा आणि रसग्रहण याचे स्पष्टीकरण पाहूयात. मुद्दा 1. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. उत्तर आहे तुकाराम धांडे. 2. प्रस्तुत कवितेचा विषय आहे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण आदिवासी बोलीत करणे हा या कवितेचा विषय आहे. मुद्दा 3. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. बाज, शोभा, वहाळ, ओहोळ किंवा नाला, शिंव, सिंह, यंगून, चढून, वांदार, वानर, माई, आई आणि गंगना म्हणजे आकाश. पुढील मुद्दा क्रमांक 4 पाहूयात. प्रस्तुत कवितेतील संदेश. आपल्या सभोवती निसर्गात जगणाऱ्या मानवांच्या जीवनशैलीचा परिचय व्हावा व त्यांच्या जगण्याशी आपण समरस होऊन सहअनुभूती घ्यावी हे उद्दिष्ट या कवितेचे आहे. पुढील मुद्दा क्रमांक 5 पाहूयात. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. सैल अष्टाक्षरी छंदात ही कविता आहे. ग्रामीण बोली भाषेतील जिवंत चैतन्य या कवितेच्या शब्दकळेत भारलेले दिसते. कळसू आई व प्रवरामाई यांची ही बाळे, हातात भाकरी भाजी घेऊन खडकावर खाणारी मुले, वाऱ्याच्या संगतीत खेळणारी व आभाळ पांघरणारी, सूर्याचंद्राशी बोलणारी आणि पक्ष्यांची बोली कंठात असणारी व चांदण्या हातात आणण्याची जिद्द असणारी ही पोरं, या सर्व नवीन व ताज्या प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. सहज जीवनशैलीची सहज भाषा उत्कटपणे कवीने कवितेत मांडली आहे. वाघाचे लवण, वांदरनळी, उंबरमाळी, तिकिड्या हे नक्षत्र असलेल्या अपरिचित पण जिवंत संकल्पना नव्याने कवितेत आल्या आहेत. पुढील मुद्दा 6. प्रस्तुत कवितेतील विचार. वनामध्ये राहणारी आदिवासी मुले व त्यांची उत्साही वृत्ती यांचे दर्शन या कवितेतून घडते. पुढील मुद्दा 7. प्रस्तुत कवितेतील ओळींचा अर्थ लिहा. कवितेच्या ओळी आहेत. आम्ही सस्याच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन. या ओळीचा अर्थ पाहूयात. आम्ही सशाच्या गतीने डोंगर चढून जातो, आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो. म्हणजेच निसर्गात राहताना आम्हाला अनोखा आनंद होतो हा या ओळींचा अर्थ होतो. पुढील मुद्दा क्रमांक 8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. उत्तर पहा. आदिवासी लेकरांचे अनोखे भावविश्व या कवितेत मांडले आहे. डोंगरदऱ्यात उघड्या निसर्गात मुक्तपणे निर्भयपणे निसर्गाचेच घटक होऊन राहणारी ही आदिवासी मुले कशी जगतात याचे प्रत्येकारी चित्रण करणारी ही कविता आहे. संवेदनशील मनाला भावेल असे वेगळे जीवनदर्शन व वेगळी जीवनदृष्टी देणारी ही कविता असल्यामुळे ग्रामीण बोलीतील ही सहज सुंदर कविता मला आवडली. या कवितेतील
काही ओळींचे रसग्रहण आपण पाहूयात. रसग्रहणासाठी कवितेच्या ओळी आहेत. आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची. या काव्यपंक्तीचे आशय सौंदर्य पाहूयात. सह्याद्रीच्या डोंगररांगातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण कवी तुकाराम धांडे यांनी वनवासी या कवितेत केले आहे. डोंगर दऱ्यात आनंदाने व मुक्तपणे निसर्गातील जीवन भोगणाऱ्या वनवासी मुलांच्या भावनांचे चित्रण करणे हा या कवितेचा आशय आहे. या काव्यपंक्तीतील काव्य सौंदर्य पहा. डोंगर दऱ्यात उघड्या निसर्गात मुक्तपणे व निर्भयपणे निसर्गाचेच घटक होऊन राहणाऱ्या वनवासी लेकरांचे अनोखे विश्व उपरोक्त ओळींमध्ये साकारले आहे. निसर्गातील वन्य प्राण्यांप्रमाणे जगणारी ही मुले आत्मविश्वासाने सांगतात की डोंगर आमचा राजा आहे, आम्ही डोंगर राजाची मुले आहोत. कळसूबाई शिखराच्या भोवतालचा प्रदेश आमची आई आहे. उघडी बोडकी स्वच्छंदपणे बागडणारी आम्ही प्रवरा नदीची बाळे आहोत. भयमुक्तता व नैसर्गिक जीवनाची ओढ या भावनांचे चित्रण उपरोक्त ओळीत केले आहे. या ओळीतील भाषिक वैशिष्ट्ये पहा. सैल अष्टाक्षरी छंदात ही कविता आहे. ग्रामीण बोली भाषेतील जिवंत चैतन्य या कवितेच्या शब्दकळेत भारलेले दिसते. कळसू आई व प्रवरामाई यांची ही बाळे, हातात भाकरी भाजी घेऊन खडकावर खाणारी मुले, वाऱ्याच्या संगतीत खेळणारी व आभाळ पांघरणारी, सूर्यचंद्राशी बोलणारी आणि पक्ष्यांची बोली कंठात असणारी व चांदण्या हातात आणण्याची जिद्द असणारी ही पोरं, या सर्व नवीन व ताज्या प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. सहज जीवनशैलीची सहज भाषा उत्कटपणे कवीने कवितेत मांडली आहे. वाघाचे लवण, वांदार नळी, उंबरमाळी, तिकिड्या हे नक्षत्र असल्या अपरिचित पण जिवंत संकल्पना नव्याने कवितेत आल्या आहेत. कविता आपुले जगणे आपली ओळख या कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा व रसग्रहण याचे संपूर्ण स्पष्टीकरण पाहूयात. मुद्दा 1. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. उत्तर आहे संदीप खरे. 2. कवितेचा विषय. तरुण पिढीने कसे वर्तन ठेवावे व कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात यांचे मार्गदर्शन या कवितेत केले आहे. हा या कवितेचा विषय आहे. मुद्दा क्रमांक 3 पहा. कवितेतील 2 शब्दांचे अर्थ लिहा. पण इथे आपण जास्त शब्द पाहतोय. 1. दिवा दीप. 2. कार्य काम. 3. झोप निद्रा. 4. पावित्र्य मांगल्य. 5. नयन डोळे. 6. अश्रू आसू. 7. करुणा दया. 8. पथ मार्ग. 9. काटा कंटक आणि 10. हिम्मत धैर्य. पुढील मुद्दा क्रमांक 4 पहा. कवितेतून मिळणारा संदेश. आपुले जगणे सत्यम शिवम सुंदरम करावे. लेखन वाचनाने ज्ञान वाढवावे. माणुसकी जपावी. कुणाला कुचित बोलू नये. मत्सर करू नये. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते. पुढील मुद्दा 5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. या कवितेत फटका हा पूर्वापार चालत आलेला छंद प्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमक प्रधान कविता असूनही एक संथ लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे. मुद्दा क्रमांक 6. कवितेतून व्यक्त होणारा विचार. जीवनात कसे वागावे व कसे वागू नये याचा परिपाठ दिला आहे. हा विचार यातून व्यक्त होतो. पुढील मुद्दा 7. कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. कवितेच्या ओळी आहेत. तुडवीत राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको,
ज्यावर श्रद्धा प्राणा आतुनी ते केल्याविन राहू नको। याचा अर्थ आहे, माणसाने कसे वागावे हे सांगताना कवी म्हणतात, नवनवीन ज्ञानाची राने आनंदाने तुडवीत जावीत। नवीन मार्गाने चालण्यास म्हणजेच नवीन विचार अंगीकारण्यास भीती बाळगू नये। ज्या तत्वांवर निष्ठा असेल ती कार्य केल्याविन राहू नये। मुद्दा क्रमांक 8, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे। या कवितेत तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन केले आहे। आपले जगणे कसे मूल्यवान व अर्थपूर्ण व्हावे याचा नेमक्या शब्दात व थेट उपदेश केला आहे। लाचारीचे जीणे नको तर स्वाभिमानाने जगणे कसे असावे याचा पाठ या कवितेत दिला आहे। आधुनिक वैफल्यग्रस्ततेत आशादायी व आदर्श जीवनाचे चित्रण या कवितेत केले असल्यामुळे ही कविता मला भावली। या कवितेतील ओळींचे रसग्रहण पाहूयात। प्रश्न पहा, पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा। कवितेच्या ओळी आहेत, कर्तृत्वाचे घडवी वेरूळ कर्तव्याला मुकू नको, मातेसह मातीचे देणे फेडा याला चुकू नको। उत्तर पहा। या कवितेच्या ओळींचे आशय सौंदर्य पाहूयात। तरुण पिढीने आपली वागणूक कशी ठेवावी व कोणत्या सकारात्मक गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे डोळस मार्गदर्शन कवी संदीप खरे यांनी आपुले जगणे आपुली ओळख या कवितेत केले आहे। आपुले जगणे मूल्यवान असावे, माणुसकी जपावी, कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याची शिकवण ही कविता देते। या ओळीमधील काव्य सौंदर्य पहा। कवितेत नवीन तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन करताना कवी म्हणतात, आपले जीवन मूल्यवान व अर्थपूर्ण करून स्वाभिमानाने जगावे। उपरोक्त ओळीत त्यांनी वेरूळच्या लेण्याचा संदर्भ दिला आहे। वेरूळचे लेणे हे महाराष्ट्राचे भूषणावह शिल्प आहे। अशा प्रकारे आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरूळची लेणी घडवावी, उत्तुंग कर्तृत्व करावे, कर्तव्याला कधी नाकारू नये। या मातृभूमीचे अनंत उपकार आपल्यावर आहेत, त्या उपकारांची परतफेड करायला चुकू नये। या ओळीतील भाषिक वैशिष्ट्ये पहा। या कवितेत फटका या पूर्वापार चालत आलेला छंद प्रकार वापरला आहे। काय करावे व काय करू नये याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते। उपदेशात्मक गाभा असतो जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे। कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही। थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे। भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते। यमक प्रधान कविता असूनही एक संथ लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे। अशा प्रकारे इयत्ता 9वी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील द्वितीय सत्राच्या सर्व कवितांचे रसग्रहण व मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा आपण पाहिले। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।